गुड मॉर्निंग स्टूडेंट्स. लेक्चर नंबर किती नंबरचा आहे? सेकंड. टॉपिकचं नाव काय आहे? केमिकल कायनेटिक्स. काल आपण कुठे येऊन थांबलेलो कालच्या लेक्चरला? तर लास्ट पॉईंट माझा कोणता झाला कालच्या लेक्चरचा? आपण काय करत होतो बघा बरं, काय करत होतो? रिलेशनशिप बघायचो. कशाचं? रेटचं आणि स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशियंटचं. तिथपर्यंत आपण थांबलेलो. जे डायरेक्टली आज या लेक्चरला आलेले त्यांनी काय करायचं, अगोदर मागच्या व्हिडिओमध्ये जायचं आणि ते व्हिडिओ चेक करायचं पूर्ण, मगच तिथे यायचं रे. आता इथं काय करतोय बघा आपण, काल मी शिकवलेली छोटीशी कन्सेप्ट होते. काय करायचं रेट लिहिताना किंवा अशा टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना. आता इथे मी काय करतोय, एक आहे 2008चा, 2019चा आणि 2011 मेन्सचा क्वेश्चन. तिन्ही पण मी क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. म्हणजे जो डेटा मी कालपर्यंत शिकलोय त्याचा वापर करायचा. आता इथं काय होतंय, कन्सेप्ट शिकणं आणि अप्लाय करणं खूप मोठा फरक आहे रे. पहिला क्वेश्चन सोपाच आहे. काय विचारलंय बघा त्यांनी इथं, मी प्रत्येक वेळी सांगितलंय न्यूमेरिकल सोडवताना काय करायचं रे, हातामध्ये काय घ्यायचं? पेन्सिल घ्यायचे. पेन्सिलनं दिलेल्या कंटेंटला अंडरलाईन करत जायचं. म्हणजे जो माझ्या फायद्याचा कंटेंट आहे त्याला मी रेश मारणार खाली. आता सुरुवात करूया इथून. काय दिलंय बघा त्याच्यामध्ये, तर एक रिॲक्शन दिलं. कोणती रिॲक्शन आहे? हाफ ऑफ ए गिव्स ट्वाइस बी. आणि विचारलंय रेट ऑफ डिसॲपिअरन्स ऑफ ए. डिसॲपिअर म्हणजे काय होतो तो रे? कन्झ्युम होतो का तयार होतो? अरे डिसॲपिअर गायब होतोय म्हणजे कन्झ्युम होणार का तयार होणार? कन्झ्युम होणार, खर्ची पडतोय तो. ए इज रिलेटेड कशाला करायचं आहे? रेट ऑफ ॲपिअरन्स ऑफ बी. आणि एक्सप्रेशन विचारलंय का डायरेक्टली आपण सोडूया त्याला. काय देतात बघा तिथं, मला इक्वेशन सांगा पहिल्यांदा काय आहे तिथं, एकदा परत एकदा सांगा पटकन. काय दिलंय? वाचा मोठ्यानं. हां अरे आवाज येऊ दे. 1/2 हां गिव्स ट्वाइस ऑफ बी. हे तर क्लिअर आहे सगळ्यांना. आता पटकन मला सांगायचं डिसॲपिअरन्स ऑफ बी मी कसं लिहितो? इकडची बाजू काय करतो सांगा? मायनस साईन घेतो ना, मायनस. परत काय लिहायचं? 1/, इथं स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशियंट किती आहे त्याच्यामध्ये? किती दिलाय बघा, किती आहे कोएफिशियंट इकडं? किती आहे सांगा? हाफ दिलाय. आणि इकडे किती आहे रे? 2 दिलाय. मग काय करायचं, त्या 1ला डिवाइड कशानं करायचं? हाफनं करायचं. म्हणजे इथं काय झालं बघा, हाफ इंटू काय रे? डी ए अपॉन काय? जी टी इज इक्वल टू सांगा पटकन मला. काय लिहायचं? हां 1/2 डी बी अपॉन डी टी. इथंपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? आता मला पटकन सांगा 1/2 भागिले म्हणजे आपण उलटून गुणिले करतो किंवा रेसिप्रोकल घेतो ना त्याचा. म्हणजे इथं काय होणार? मायनस हा वरती गेला 2 डी ए अपॉन काय रे? डी टी बरोबर 1/2 इंटू काय रे? डी बी अपॉन डी टी. इथंपर्यंत क्लिअर आहे? त्या दोघांमध्ये सिम्बल कोणता आहे रे? इथं कोणतं सिम्बल आहे सांगा? मल्टिप्लायचं आहे. मग हा जर मल्टिप्लाय इकडे आला तर काय होणार? डिवाइड होणार. म्हणजे तिथं झालं काय तुमचं बघा याच्यामध्ये, तर सिम्पली काय करायचं, ह्याला पलीकडे घेऊन जाऊया. मायनस डी ए अपॉन डी टी इज इक्वल टू 1/2 होता तसं हा शेजारी येऊन त्याच्या बसला इंटू काय रे? डी बी अपॉन डी टी. मग मला आन्सर सांगा काय ते बघा इथं, मायनस डी ए अपॉन डी टी इज इक्वल टू 1/4 आणि पुढं काय रे? डी बी अपॉन डी टी. बघा ऑप्शन कोणता मॅच होतोय का? कोणता ऑप्शन मॅच होतोय त्याला रे? ऑप्शन बी तुमचा तिथं मॅच होतोय. सिम्पलच होता हा क्वेश्चन, कळतो हेच दिले रे. ऑप्शन बी इथं काय झाला? मॅच झाला. आता पुढं काय दिलं इक्वेशनमध्ये बघा, पुढचा प्रश्न त्याच्या काय दिलाय सांगा पटकन सांगा. सोपाच आहे पुढचा पण. काय दिले बघा, एक रिॲक्शन दिले. कालच्या लेक्चरला झालेलीच रिॲक्शन आहे बघा ही. आणि यासाठी आपल्याला काय करायचं आहे रे? एक एक्सप्रेशन मॅच करायचं आहे. पण मी काम करतो, आपण जे शिकलोय ते सगळे ते इक्वेशनला मी मॅच करू शकतो ना. आता पटकन सांगायचं याच्यामध्ये मला, एक खर्ची कोण होतंय? खर्ची कोण होतंय सांगा पटकन. ए बोला सगळे, खर्ची कोण होतंय? N2 आणि H2 कन्झ्युम होतेत रे, ते रिॲक्टंट आहेत, ते खर्ची होणार. आणि तयार कोण होणार? बोला पटकन, तयार कोण होणार? NH3 म्हणजे अमोनिया. म्हणजे हा कमी होणार, हे जास्त होणार. कमी होतं त्यासाठी मी साईन कोणता वापरतो? मायनस वापरतो. मग लिहूया आपण आन्सर सेकंडचं इथं. बोलायचं पटकन, फक्त सुरुवातपासून चालू कर. N2 साठी सांगा काय लिहू इथं? मायनस हां डी
N2 अपॉन काय रे dt इज इक्वल टू पुढं कोण आहे त्याच्या याच्यासाठी सांगा राईस साठी तो पण कमी होतोय तो कसा लिहायचा मायनस 1/3 पुढं dH2 अपॉन dt ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं सांगा राहिलेला शेवटचा प्लसमध्ये सांगा तो वाला कशात आहे 1/2 DNH3 अपॉन काय करायचं तर त्याला डिवाइड कशाने करायचं dt न. इथं काय झालं बघा. आता याला मिळतं जुळतं इक्वेशन शोधा. बघा इथं दिले ए वाला होतोय का मॅच बघूया. ए मध्ये काय दिले बघा 3 टाइम दिले H2 3 टाइम H2 तयारच होत नाही ना इथं 1/3 तयार झालाय तो. त्याच्यानंतर पुढं बघा बी वाला पण नाही होत मॅच शेवटचं एकदा चेक करा रे लास्ट वाला हा होतोय मॅच बघा बरं मायनस DN2 अपॉन dt इज इक्वल टू काय आहे रे 1/2 हा होतोय ना मॅच हा वाला शेवटचा. ऑप्शन कोणता मॅच झाला रे ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. आता तिसरा बघा प्रश्न काय दिले तिसऱ्यामध्ये. आता तिसऱ्यात काय करायचं आहे तुम्हाला के आणि के डबल डॅश मधलं रिलेशन फाइंड आउट करायचं आहे. काय करायचं आहे बघा इथे तुम्हाला के आणि के डबल डॅश मधलं रिलेशन तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. आता जर बघितलं आपण मला एक्सप्रेशन सांगा काय दिले तिथे पटकन हे सगळं बोला पटकन जरा रे काय दिलंय बघा सांगा ना पटकन तिथलं क्वेश्चन 3 आहे ना काय लिहिले आपण तिथं रे टॉयस ऑफ मोठ्यानं टॉयस ऑफ N2O5 गिव्स काय 4 N2O NO2 असेल रे काय 4 NO2 प्लस काय O2. एक काम करूया प्रत्येक वेळी करतो तसं याच्यासाठी एक्सप्रेशन सांगा काय येईल तिथं लिहूया आपण पहिल्यांदा सांगा पटकन काय ते 1 मिनिट फक्त -1/2 DN2O5 अपॉन काय रे dt इज इक्वल टू 1/4 DNO2 अपॉन dt इज इक्वल टू ह्याच्यासाठी सांगा बरोबर सांगा DO2 अपॉन dt एक इक्वेशन तयार झालं. मला सांगा इथं तुम्हाला कोएफिशियंट कोणकोणते दिसतात ते तर याच्यामध्ये पटकन चेक करा कोणकोणते सांगा पटकन कोणते दिसतात रे ओके. आता इथं काय करायचं आहे बघा सांगतो तुम्हाला याच्यामध्ये के घेतला ह्याला के डॅश आणि के डबल डॅश घेतला म्हणजे काय करायचं हे जे पुढे चेंज होतंय त्या टर्म्सना मला काय ठेवायचं आहे रे कॉन्स्टंट ठेवायचं आहे. आणि रिलेशन कशातलं शोधायचं आहे तुम्हाला जर तुम्ही ऑप्शन जर इथं चेक केले सगळे इथं काय दिलेत बघा के डॅश आणि के इथं काय दिले के डबल डॅश आणि के इथं काय दिले सांगा के डॅश कशाचं आहे केचं इथं के डबल डॅश आणि केचं म्हणजे टोटल काय काय वापरले बघा पण के डॅश के आणि काय वापरले के डबल डॅश वापरले का बघा बरं. मग हे काम करतो मी इथं ही जी टर्म आहे हो का याला मी समजा के मानलं याला काय म्हणायचं मग के डॅश घेतलं आणि ही काय झाली रे पुढची तुमची के डबल डॅश झाले. आता तेवढा चेंज करून लिहा खाली इक्वेशन परत काय होतंय बघा त्याच्यामध्ये मायनस हे बोला पटकन 1/2 इज इक्वल टू काय के सॉरी एक मिनिट फक्त रे के इज इक्वल टू 1/4 याच्या जागी काय लिहायचं आहे मला के डॅश लिहायचं आहे लिहिलं के डॅश बरोबर. इथं काय लिहायचं याला मल्टिप्लाय कशाने केलंय का रे नाही केलं मल्टिप्लाय कशानं मग काय लिहायचं फक्त तिथं हा तसाच ठेवा तिथं के डबल डॅश मी ॲज इट इज ठेवला. आता रिलेशन बघूया ना कशाचं काय होतंय तिथं चेक करा सगळ्यांमध्येच बघायचं होतं. आता के डॅश आणि केचं आणि के डबल डॅश आणि केचं बघायचं आहे तुम्हाला. मी काय करतो एकदा हे इक्वेशन साईडला लिहून घेतो के डॅश आणि केचं मिळेल ना मला याच्यावरनं म्हणजे काय होतंय बघा इथं हे जर पहिलं मी एवढं साईडला लिहून घेतलं तर 2 पार्ट करतो छोटेसे इथं. पहिल्यामध्ये -12 के इज इक्वल टू काय रे 1/4 के डॅश हे तर क्लिअर आहे सगळ्यांना ओके. आता काय करूया त्याच्यामध्ये तर समजा हा वाला तिकडे घे किंवा तिकडे तिकडे काय होतंय बघूया के डॅश इथेच ठेवतो के डॅश इज इक्वल टू 4 इकडे आल्यावर काय होणार रे 4 ×
-1/2 के, म्हणजे काय झालं के डॅश इज इक्वल टू -2 के, हे एक इक्वेशन झालं बरोबर की नाही सांगा. याच्यामध्ये काय झालंय बघा, हाफ के इज इक्वल टू के डबल डॅश आलं. आता डायरेक्टली बघा कुठं मॅच होतंय का तिथं, ऑप्शन कोणता येतो तर ऑप्शन नंबर बी तर तुमचा काय झाला मॅच झाला बघा ना, डायरेक्टली मॅच होतो इथं. म्हणजे काय झालं बघा, के डॅश बरोबर 2k आणि पुढं काय होतंय रे, के डबल डॅश बरोबर हाफ के होतोय. कळतंय सगळ्यांना. ओके ठीक आहे, व्हिडिओ पॉज करा, पटकन याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके झालं असेल सगळ्यांचं. आता काय करायचं आहे बघा याच्यामध्ये, तर मॅक्झिमम टाइम अशा क्वेश्चनचं प्रॅक्टिस करायचं रे. जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला हे जमणार आहे. कारण कसं होतं, आपण लेक्चरला लिमिटेडच क्वेश्चन इथं सॉर्ट आउट करून घेऊ शकतोय ना, अशा टाईपचे बरेच सारे क्वेश्चन सोडवायचे. ॲटोमॅटिकली कॉन्फिडन्स तुमचा काय होतोय रे, बिल्ड होतोय. आता पुढं काय करायचं आहे, आपण आत्तापर्यंत काय केलं तर बघा, आतापर्यंत जे लेक्चर कंप्लीट झालं त्याच्यामध्ये तर एक टॉपिकचा इंट्रो बघितला, सुरुवात बघितली आणि आपण त्याच्यामध्ये रेट ऑफ ॲपिरन्स किंवा रिॲक्शनचा रेट कसा फाइंड आउट करायचं ते आपण बघत होतो. मला सांगा, आपण रिॲक्शनचा रेट कोणत्या दोन नेहमी दाखवतो रे, दोन पॅरामीटरनं. पहिली कोणती मेथड होती, ॲव्हरेज होता, आणि दुसरा कोणता होता रे, इन्स्टंटेनियस रेट होता. आता पुढं काय करायचं आहे, तुमच्या रेटवरती कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करतात ते मला बघायचं आहे. काय करायचं की एखादा रिॲक्शनचा रेट असेल तर त्याच्यावरती कोणते पॅरामीटर हे करतील तर इफेक्ट दाखवतील. पण त्याच्या अगोदर तिथे हेडिंग द्या, एक पॉईंटला देतं रे, युनिट्स किंवा युनिट फॉर रेट, युनिट फॉर रेट. आता याच्यामध्ये काय करायचं आहे बघा आपल्याला युनिटमध्ये, मला सांगा आपण रेट ऑफ रिॲक्शन डिफाईन कसं केलं तर, कसं डिफाईन केलं तर सांगा मला पटकन. रिॲक्शनचा रेट काय सांगत होतो मी तिथं, आठवतोय कोणाला, चेंज इन कशाचं रे, कॉन्सन्ट्रेशनचं, पर युनिट काय रे, टाईम. मग जर मी इथं बघितलं तर माझ्याकडे सिंपल फॉर्म्युला काय बनतो रे, कॉन्सन्ट्रेशन अपॉन काय रे, टाईम. आणि जर आपण याच्यामध्ये चेक केलं, मला तुम्ही सांगा, तुम्ही कॉन्सन्ट्रेशन कशामध्ये मोजता रे, कॉन्सन्ट्रेशन आपण कशामध्ये मोजतो, कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, त्या चहाच्या कपामध्ये किती चमचे साखर टाकले. आता मला पटकन सांगा, एक कप मी चहा करतोय त्यासाठी मला 2 चमचे साखर लागते, 2 कपासाठी किती लागेल सांगा, 4 चमचे लागेल. म्हणजे जर मी तुम्हाला विचारलं त्या 2 कप चहामध्ये साखरेचं कॉन्सन्ट्रेशन किती सांगणार तुम्ही, किती चमचे, 4 चमचे. पण केमिस्ट्रीमध्ये जे मी कॉन्सन्ट्रेशन मोजतो ते कसं मोजतो, मोलॅरिटीचं, ते ग्रॅममध्ये मोजतो ठीक आहे, सोल्युलिटीमध्ये बघितलेलं. पण मोलॅरिटी मी कशी मोजतो, मोल्स पर लिटर, कॅपिटल एम रे, मोलॅरिटी मोल्स पर लिटर मोजत होतो. मग इथं मी काय करतो बघा, कॉन्सन्ट्रेशन मेजर करतो इथं मोल पर लिटर, किंवा काय करतो का मोल पर लिटर इथं खाली आला बरोबर. टाईम कशामध्ये मोजतो, कशामध्ये, सेकंदमध्ये मोजतो. म्हणजे इथं काय झालं बघा, मी सेकंद साईडला लिहितो, सेकंद. कळतंय काय करतोय, कॉन्सन्ट्रेशनचं काय होतं, मोल पर लिटर, आणि टाईमचं काय होतं, सेकंद होतं. हेच कसं लिहायचं, पुढे लिहायचं झालं तर मोल पुढं काय रे, पर लिटर पर सेकंद. कळतंय सगळ्यांना. आता कदाचित युनिट कसं देतात बघा पेपरमध्ये, मोल पर लिटर. अजून टाईम कशामध्ये मोजतो आपण, कशामध्ये मोजतो टाईम, फक्त सेकंदातच मोजतो. कशामध्ये सांगा पटकन, मिनिट. आणि कशामध्ये, आवरमध्ये पण मोजतो रे. म्हणजे हे युनिट मी कसं लिहू शकतो, 3 पद्धतीने. इथं जर लिहायचं झालं तर एकतर मी इथं यूज करू शकतो मोल, पटकन सांगा मला, पहिलं आहे ते कॉपी करतो, मोल पर लिटर पर काय रे, सेकंद. दुसरी पद्धत कशी वापरू शकतो, मोल पर लिटर, सेकंदाच्या जागी काय घेऊया, मिनिट घेतलं, पर मिनिट. अजून काय घेऊ शकतो रे, आर, मोल पर लिटर पर काय रे, आवर्स झालं बरोबर ना. असं आपण त्याला मेजर करतो. हे काय झालं, युनिट फॉर कशासाठी, रिॲक्शनच्या रेटसाठी. आता पुढं काय करायचं आहे रे याच्यानंतर मला, तर याच्यात बघायचं आहे कोणकोणते फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन रेट. मग रिॲक्शनचं जे स्पीड असेल त्याच्यावरती कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करतात ते आपल्याला बघायचं आहे. आता मला पटकन सांगा तुम्ही,
तुम्हाला काय वाटतंय रे, कोणते फॅक्टर अफेक्ट करत असतील रिॲक्शनच्या रेटवरती? कोणकोणते करतील सांगा, थोडंसं डोकं चालवा. कोणते करतील? ओके हां बरोबर. सगळ्यात पहिलं कोणतं रे? कॉन्सन्ट्रेशन. हे कॉन्सन्ट्रेशनचा मिनिंग आत्ताच मी तुम्हाला सांगितलं. तर त्या सोल्यूटची अमाऊंट तुमच्या सोल्युशनमध्ये किती प्रेझेंट आहे. आता जर मी विचार केला, सुरुवातीला एखादी रिॲक्शन कोणती पण बघा, कोणतीही रिॲक्शन बघितली, फॉर एक्झाम्पल एक आर नावाचा रिॲक्टंट आहे, किंवा इथं बघूया आपण याच्यामध्ये बघा रे, हा ब्लू नावाचा रिॲक्टंट आहे, ब्लूचा मी रेड मार्कर बनवत चाललो आहे, हा पुढं जाईल तसा रेड बनतोय. ओके, सुरुवातीला कोणता कलर दिसतोय तुम्हाला? ब्लू. शेवटी कोणता दिसतोय? रेड दिसतोय. म्हणजे सुरुवातीला रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतंय, बरोबर की नाही सांगा. त्यामुळे सुरुवातीला रिॲक्शनचा रेट खूप सारा असतो रे. आता याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल तसा रेट काय होणार रिॲक्शनचा? हळूहळू काय होणार? कमीच होणार. म्हणजे जर मी कॉन्सन्ट्रेशनचा जर इथे विषय घेतला याच्यामध्ये, तर मी इथं काय सांगू शकतो बघा, याच्यामध्ये एक पॉईंट लिहितो मी फक्त. इनिशियली कशाचं कॉन्सन्ट्रेशन रे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट इज मॅक्झिमम, बरोबर. सो ROR म्हणजे काय? रेट ऑफ रिॲक्शन इज मॅक्झिमम, बट concentration of reactant decreases, so rate also decreases. म्हणजे तुम्ही काय एक पॉईंट काय याच्यामध्ये ॲड करू शकतो बघा, तर रेट ऑफ रिॲक्शन इज प्रोपोर्शनल टू काय रे? कॉन्सन्ट्रेशन. हा पॉईंट झाला माझ्याकडे. म्हणजे जेवढं कॉन्सन्ट्रेशन जास्त तेवढा रेट काय होणार रिॲक्शनचा? कमी का जास्त होणार? जास्त होणार. प्रोपोर्शनलचा अर्थ काय असतो? प्रोपोर्शनल म्हणजे काय? एखादी जर इकडची गोष्ट वाढली तर पुढची पण काय होते? वाढत जाते. म्हणजे मार्केटमध्ये आपण बघतो ना, समजा डिमांड वाढली तर सप्लाय पण कशाची गरज आहे? वाढवावा लागतो ना. म्हणजे एखाद्या गोष्टीची जर मागणी वाढली आणि दुसरी पण वाढली तर रिलेशन कोणतं झालं? डायरेक्टली. एक वाढली आणि दुसरी कमी झाली तर इनव्हर्सली. इथं काय होतंय रे? कॉन्सन्ट्रेशन वाढले की रेट पण वाढतोय. म्हणजे रिलेशन कोणता आहे? कोणता आहे सांगा पटकन? डायरेक्टली. आणि जर एक वाढलं आणि दुसरं कमी होत असतं तर कोणतं रिलेशन असतं तिथं रे? इनव्हर्सली असते. आता दुसरा फॅक्टर मॅटर करतो त्याच्यावरती, टेम्परेचर. आता एक सांगतो याच्यामध्ये काय करतो टेम्परेचरमध्ये. तर मला चहाच बनवायचा आहे. माझं एक्झाम्पल कालचंच आहे. समजा मी 1 कप चहा बनवतोय. मला गरज कशाची आहे सांगा पटकन? पाणी पाहिजे, चहा पावडर पाहिजे, साखर पाहिजे, आणि काय पाहिजे? गॅस पण पाहिजे. महत्त्वाचं तेच आहे ना. समजा असं झालं, मी तिघांना पण मिक्स केलं आणि साईडला असंच ठेवलं, होणार आहे रिॲक्शन? चहा बनेल का? चहा बनायसाठी कशाची गरज आहे? कशाची? हीटची गरज आहे. आता आपण एक काम करूया. मी काय करतो, 2 फ्लास्क घेतो, 2 बिकर घेतले. समजा एका हातामध्ये इथे एक बिकर घेतला आणि दुसऱ्या हातामध्ये कसे छोटे छोटे 2 बिकर घेतले. पहिल्या बिकरमध्ये पण 1 कप चहा बनवतो, इकडं पण 1 कपच बनवतो. पण काय करतोय, दोघांमध्ये पण अमाऊंट सेम आहे, पण इकडे मी हीट जास्त दिली, मोठ्या गॅसवर ठेवलं आणि याला छोट्या गॅसवर ठेवला. रिॲक्शन कोणती पटकन होणार? का मोठ्या गॅसची होणार? हीट जास्त झाली ना. हीट जास्त झाल्यामुळे काय झालं? पाणी कधी गरम करताना बघितलंय तुम्ही? पाणी गरम कसं होतं रे? कसं होतं गरम सांगा? एखाद्या छोट्या बाउलमध्ये समजा पाणी मी गॅसवरती ठेवलं, तुमचं ऑब्झर्वेशन काय असतंय तिथं? काय होतं? पाणी उकळतं. म्हणजे काय होतं? गरम होतं म्हणजे उकळतं. अरे काय होतं? पार्टिकल व्हायब्रेट होतात ना. म्हणजे पाणी जर गॅसवरती ठेवलं, खालून हीट दिली, पार्टिकल अशी डान्स करायला चालू करतात का नाही सांगा? म्हणजे पाण्याच्या पार्टिकलनं हीट एनर्जी घेतली आणि उड्या मारायला चालू केलं. म्हणजे हीट टू कायनेटिकमध्ये गेले की नाही ते? त्यांनी सफिशियंट एनर्जी घेतली. मग इथं पण तेच होतंय बघा रे. जसं तुम्ही त्याला टेम्परेचर प्रोव्हाइड केलं, त्याचा रेट काय होणार? मग वाढणार का कमी होणार? वाढणार. कारण पार्टिकल जे बसलेले ते उभा राहून पळायला चालू झाले रे, उड्या मारायला लागले ना. आणि जेवढे ते उड्या मारतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल हा रेडवाला पार्टिकल ए असेल, हा बी असेल, ह्या दोघांना मी बाउलमध्ये ठेवले, हे गपचूप होते, त्याने हिटिंग दिली, काय होणार? आता उड्या मारायला चालू झाले. म्हणजे यांचा कॉन्टॅक्ट वाढला ना. रिॲक्शन कशी होणार? सुतेज रिॲक्शन कशी होणार याची? मग स्लो होणार का फास्ट होणार? फास्ट होणार. म्हणजे तुम्ही काय लिहू शकतो तुमचं ऑब्झर्वेशन? तर काय लिहायचं सांगा पटकन? रेट ऑफ रिॲक्शन इज प्रोपोर्शनल टू काय रे? कशाला प्रोपोर्शनली सांगा पटकन मला? टेम्परेचरला.
ओके, तो ॲड करतो मी पॉईंट तो. हां, रेट ऑफ रिॲक्शन इज प्रपोर्शनल टू टेम्परेचर. एक काम करूया आता, थर्ड एक फॅक्टर मॅटर करतो बघा याच्यामध्ये, कॅटलिस्ट नावाचा. पॉईंट नंबर थर्ड, कॅटलिस्ट. एक कॅटलिस्टला आपण डिफाईन कसा करतो रे? कॅटलिस्ट म्हणजे काय पटकन सांगा, कसं डिफाईन करायचं त्याला? बोला पटकन. हां, कसा डिफाईन करायचा? अरे एक स्पेसिस असतो जो काय करतो, रिॲक्शनचा रेट वाढवायचं काम करतो, पण स्वतः भाग घेत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल, घरामध्ये समजा एखाद्या लहान मुलाला काहीतरी शिकवायचं असेल किंवा तुम्हाला समजा अभ्यास करायला बसायचा आहे, घरचे काय करतात रे? एकदा प्रेमानं सांगतात, भैया दिदे अभ्यासाला बस. नाही बसली, काठी काढली. काठी काढल्यावर काय झालं मला सांगा? काठी काढून ते स्वतः अभ्यासाला बसतात, कुणाला बसवू देत? तुम्हालाच बसवू देत का नाही? त्या काठीनं काम कशाचं केलं? कॅटलिस्टचं केलं. म्हणजे स्वतः त्या प्रोसेसमध्ये भाग न घेता तुम्हाला कामाला लावलं. मग इथे रिॲक्शनमध्ये पण तेच होतं बघा. मग ह्याला डिफाईन कसं करूया? अगोदर डिफाईन करतो त्याला वगैरे. द स्पेसिस which increases rate of reaction without consuming itself. म्हणजे स्वतः भाग न घेता तो काय करतोय रे? रिॲक्शनचा रेट वाढवतोय. एक ग्राफवरती समजा मी प्लॉट केलं, एक ग्राफ ड्रॉ करूया याच्यामध्ये. इथं काय करायचं आहे बघा ग्राफवरती तुम्हाला. समजा इथं असेल कॉन्सन्ट्रेशन, सॉरी इथं असेल पोटेन्शियल एनर्जी आणि इकडं असतं रिॲक्शन प्रोग्रेस रे. रिॲक्शन प्रोग्रेस म्हणजे रिॲक्शन पुढं कशी चालली. आता इथं काय होतं रे? या साईडला समजा मी ड्रॉ करतो ग्राफवरती रिॲक्टंट. इथं समजा आर नावाचा मी रिॲक्टंट घेतलं, थोडं वरती ड्रॉ करतो. इथं रिॲक्टंट आर झाला. आता आरला काय करायचं आहे? पुढच्या बाजूला जाऊन इथं प्रोडक्ट बनवायचे. प्रोडक्टची एनर्जी कायम खाली असते रे, तो स्टेबल असतोय ना. ओके, आता आरला पी पर्यंत जायचं आहे. समजा आर म्हणजे तुमच्यातलंच कोणतर असेल आणि पी मध्ये पण तोच असेल. त्याला काय करायचं आहे? फक्त पी पर्यंत जायसाठी इथून हा पूर्ण मोठासा डोंगर पार करायचा आहे. कळतंय सगळ्यांना? हा डोंगर सोडून कोण जाणार आहे? तो आर. रिॲक्टंटला पी पर्यंत जायसाठी लागणारा तो रस्ता आहे. डोक्यात जाते सगळ्यांच्या. आता रिॲक्टंट कसा चाललाय? समजा तुम्ही इथून चालत चालायचा. तुम्हाला काय होणार चालत जाताना? घामाघूम होणार, त्रास होणार खूप, कारण डोंगर खूप मोठा आहे. पण त्याच्या जागी समजा तुम्ही इथं एक ग्लास ग्लुकोजचा किंवा ग्लुकॉन डी माहित आहे ना? ग्लुकॉन डी कुठं वापरतात रे? ॲड येते की रे? सूर्य ती पोराच्या डोक्यावरून ती वर खेचायला लागलाय बघा ते. हां, एनर्जी ड्रिंक आहे ग्लुकॉन डी. समजा एक ग्लास मी ग्लुकॉन डी मारलं, काय होणार? मी रॉकेट सारखा जाणार ना. म्हणजे ग्लुकॉन डीचं काम कशाचं आहे? ग्लुकॉन डी काय करते? हां, म्हणजे सपोज करा हा पहिला रस्ता झाला विदाऊट ग्लुकॉन डी आणि तुम्ही काय केलं? ग्लुकॉन डी जर पिलासा तर ह्या ग्लुकॉन डीने एवढा डोंगर तुमचा कमी केला. डोक्यात जाते. कॅटलिस्टचा पण रोल तोच आहे. इथून एक लाईन समजा मी पुढे ड्रॉ करतो. हा जो रस्ता आहे हा पूर्ण मोठा डोंगर आहे, त्याला म्हणतात विदाऊट. मी करतो इथं विदाऊट. कशाशिवाय रे? हा झाला तुमचा विदाऊट कॅटलिस्ट. आणि पटकन सांगायचं मला, हा कशाबरोबर आहे रस्ता? विथ कॅटलिस्ट. म्हणजे जर तुम्ही कॅटलिस्ट वापरला तर तुम्ही पटकन जातायसा निघून. म्हणजे तुम्हाला जे 4 तास लागत होते त्या ग्लुकॉन डीने काय केलं? तुम्हाला 2 तासामध्ये पाठवलं. आता मला सांगा तुम्ही याच्यामध्ये एक रिॲक्शन सांगतो, एक्झाम्पल एक देतो याचं. डिकम्पोजिशन ऑफ KClO3. KClO3. आता जर इथे चेक केलं असता तुम्ही, हा डिकम्पोज एकटा तर होत नाही रे. पण जर याच्यामध्ये मी मॅग्नीज डायऑक्साईड ॲड केलं, म्हणजे इथं काय होतं बघा याच्यामध्ये, हा मी कॉपी पेस्ट करतो KClO3. जर इथं MnO2 ॲड केलं तर रिॲक्शन ही माझी पटकन होते. याचा फक्त काम कशाचं? याचं याला पलीकडे ढकलायचं. म्हणजे ते तयार काय झालं बघा, टॉईस घ्या. टॉईस ऑफ KCl प्लस थ्राईस ऑफ O2. हा प्रोडक्ट तयार झाला. आता प्रॉब्लेम काय आहे रे? प्रत्येक वेळी कॅटलिस्ट रिॲक्शनचा रेट वाढवेलच का रे? म्हणजे कधी कधी असं पण होतं ना की समजा
की एखादा गरजेपेक्षा जास्त उड्या मारतोय, म्हणजे पिसाळलेलं कुत्रं बघितलंय का रे, काय करतं रे, दिसेल त्याला चावणार उडी मारणार, त्याला काय करतं, थांबवलं जातं. किंवा इथं मला काय करायचं आहे, मग काय काय स्पेसिस काय करतात ते तुमच्या रेटला थांबवतात, त्यांना इनहिबिटर म्हणायचं. काय म्हणायचं रे, इनहिबिटर. इथं मी ॲड करतो खाली त्याचे एक एक्स्ट्रा पॉईंट तुम्हाला माहीत असावं म्हणून. म्हणजे आता इनहिबिटरचा रोल सांगतो. इनहिबिटर द स्पेसिस विच, ते काय करतात रे, डिक्रीजेस रेट ऑफ रिॲक्शन किंवा ऑर रिटार्ड रेट ऑफ रिॲक्शन, म्हणजे रिॲक्शनला थांबवतात. आता मला तुम्ही सांगा, इथं आपण काय पिऊन गेलतो रे, काय पिलतो सांगा पटकन. इथं किती ग्लास पिलतो, 1 ग्लास पिलतो. ग्लुकॉन डीच्या जागी 1 ग्लास इथेनॉल पिलो असतो तर, अरे 1 ग्लास समजा मी एक पेक घेतला, 1 ग्लास दारू पिला समजा, कशाच्या जागी, ग्लुकॉन डीच्या जागी, तो काय होणार रे, तो तिथंच आडवा होणार ना. म्हणजे त्या दारूनं काम कशाचं केलं सांगा, इनहिबिटरचं. ग्लुकॉन डीनं कशाचं केलं, ग्लुकॉन डी कॅटलिस्टच केलं. ग्लुकॉन डी पिला, तो पळत गेला, पटकन त्यानं रस्ता पार केला. दारूनं काय केलं, त्याला तिथंच थांबवलं, 2 दिवस तिथंच पडून आहे तो. म्हणजे त्याचं दारूचं काम आहे इनहिबिटरचं. डोक्याचं ते काय करतोय, समजलं का पटकन मला सांगा. आता परत एकदा सांगा, रिॲक्शनवरती कोणकोणते फॅक्टर मॅटर करतात रे. पहिला कोणता फॅक्टर आहे सांगा पटकन, कोणता होता पहिला, कॉन्सन्ट्रेशन, दुसरा टेम्परेचर, तिसरा कॅटॅलिस्ट. कॅटॅलिस्टमध्ये पण 2 होते, एक होता कॅटॅलिस्ट आणि दुसरा होता इनहिबिटर. कॅटॅलिस्ट ॲक्च्युली करतो काय सांगू तुम्हाला, कॅटॅलिस्टचा रोल काय तर मी ॲड करतो ते कोण साईडला बॉक्समध्ये. तर कॅटॅलिस्ट प्रोवाइड्स अल्टरनेटिव्ह पाथवे फॉर रिॲक्शन. म्हणजे कॅटॅलिस्टचं काम काय बघा सांगतो तुम्हाला. त्यानं ॲक्च्युली काय केलं, समजा तुम्हाला विमान दिलं, फॉर एक्झाम्पल विमान दिलं असेल, किंवा हा डोंगर आहे, आरपासून पीपर्यंत जायचं, हा मला एकच रस्ता माहीत आहे, मी समजा किल्ल्यावरती गेलो, पण एक गाईडला मी पकडलं, गाईड मला काय सांगतोय, तुम्हाला पीपर्यंतच जायचं आहे, पण मी काय करतो, तुम्ही हा रस्ता वापरू नका, तुम्ही कोणता रस्ता वापरा, इकडचा रस्ता वापरा, तो सोपा पडेल. म्हणजे गाईडनं मला सांगायचं काम काय केलं, गाईडनं काय केलं, एक अल्टरनेटिव्ह दुसरा रस्ता मला बघून दिला. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं क्लासपर्यंत यायचं असेल तर चौकातून पण आपण येऊ शकतोय, मागून पण इकडून पण येऊ शकतोय ना. म्हणजे क्लास तुमचा मेन पॉईंट इथं, सेंटर पॉईंट इथं क्लास झाला. क्लासकडे यायचे किती रस्ते, 3-4 रस्ते आहेत. आता 4 रस्ते असतील, 4 पैकी जो सोपा असेल ते सांगायचं काम समजा मी केलं, पण रस्ता चालतंय कोण, तुम्हीच चालणार आहे ना. कारण ज्यावेळी तुम्ही मला कॉल केला असता, तुमचा क्लास कुठं आहे, तुमची अकॅडमी कुठं आहे, मी ॲड्रेस सांगितला, पुढं काय विचारतात, तिथंपर्यंत पोहोचायचं कसं, तर मी काय सांगणार, एक तुम्ही कुठं राहतायसा, समजा कोणतरी मला म्हणलं मी सांगलीकडे इकडे राहतोय, तर मी काय सांगणार, इथून मधून आलं तरी चालतं, इकडं जवळ राहतोय तर पुढून या, का थोडी सांगणार आहे. एक काम करा, तुम्ही चौकातनं सांगलीमध्ये जावा, सांगलीतून गाडी पकडा, परत चौकात या, परत इकडे या, सांगेन का तसं मी. म्हणजे कळते माझा रोल कशाचा आहे, तो पाथ सोपा करायचा. जे काम कशानं केलं, कॅटॅलिस्टनं केलं. हां, जर मी इनहिबिटर असतो, इनहिबिटर म्हणजे प्रत्येक वेळी थांबवायचं, महाभारताला शिकवणी मामा बघितलंय ना, प्रत्येक वेळी काय तर उलटं सांगायचं. मग मी समजा मला जर तसं करायचं असतं, एका मूवीमध्ये पण आहे बघा रे, अमिताभ बच्चनचा तो मूवी होता मला वाटतं, त्या मूवीमध्ये एक सीन आहे, ते गाडीतून येतात असे ते मला वाटतं मेंढरं काहीतरी हाकत असतात, ते गाडीवाले ॲड्रेस विचारतात, तिथं कसं जायचं, ते काय सूर्यवंशमधला कदाचित सीन असेल तो. हां, ते काय सांगतात, पुढं पुलाचं काम चालू आहे, असं खूप लांबने फिरून जायला, फिरून ते तिथंच येतात ना. म्हणजे तिथं त्यानं कशाचं काम केलं, कशाचं केलं सांगा, इनहिबिटर्स, कारण तो त्यांना काय करतोय, तिथं थांबवतोय. ठीक आहे, आपण इथंच थांबूया, भेटू पुढच्या लेक्चरमध्ये.